हाय फ्रेंड्स, तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या हार्दिक शुभेच्छा। फ्रेंड्स, आज माझी गणपती बाप्पांच्या चरणी हीच प्रार्थना आहे की आपल्या सर्वांच्या आयुष्यातील सर्व विघ्न दूर होवो आणि आपल्या सर्वांच्या घरात सुख समृद्धी नांदो। फ्रेंड्स, तुम्हाला जी माझी छानशी साडी दिसत आहे ती माझ्या भावाने मला गिफ्ट केलेली आहे आणि या छानशा साडीमध्ये मी मस्त तयार झालेली आहे आणि आता जाणार आहे बिल्डिंगच्या ग्राउंड फ्लोअरवर, जिथे आज आम्ही सोसायटीचे सर्व लोक मिळून गणपती बाप्पांची स्थापना करणार आहोत। दरवर्षी 1.5 दिवसांसाठी आमच्या सोसायटीमध्ये गणपती बाप्पांचं आगमन होतं आणि आम्ही दरवर्षी खूप उत्साहामध्ये हा सण साजरा करतो। फ्रेंड्स, मी इथे ग्राउंड फ्लोअरवर आलेली आहे आणि पहा किती छानपैकी डेकोरेशन करण्यात आलंय बाप्पांच्यासाठी आणि आता आम्ही बाप्पांची स्थापना करणार आहोत। त्यासाठी ब्राह्मण आलेत आणि आता पूजेला सुरुवात होत आहे। फ्रेंड्स, माझ्या बिल्डिंगमध्ये वेगवेगळ्या धर्मांची, वेगवेगळ्या जातीची, नॉन महाराष्ट्रीयन लोक राहतात, तरी सुद्धा सर्व लोक एकत्र येऊन बाप्पांचा जो गणेश चतुर्थीचा सण आहे तो खूप खूप उत्साहामध्ये साजरा करतात। फ्रेंड्स, जेव्हा पण मी माझ्या सोशल मीडियाच्या अकाउंटवर माझ्या सोसायटीत होणाऱ्या फेस्टिवल सेलिब्रेशनचे फोटो टाकते तेव्हा बरीच लोक मला विचारतात की फेस्टिवल सेलिब्रेशनचा खर्च तुम्ही कसा करता। म्हणजे त्यांना असं वाटतं की आम्ही सोसायटीच्या मेंटेनन्समधून फेस्टिवल सेलिब्रेशनचा खर्च करतो। तर फ्रेंड्स, हे बिलकुल चुकीचं आहे। आम्ही सोसायटीच्या मेंटेनन्समधून फेस्टिवल सेलिब्रेट करत नाही, तर आम्ही त्यासाठी जे सोसायटीचे सर्व मेंबर्स आहोत त्यासाठी वेगळं कॉन्ट्रीब्युशन काढतो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे सर्व मालकांना फेस्टिवल सेलिब्रेशनसाठी कॉन्ट्रीब्युशन देणं हे कंपल्सरी नसतं, तर ज्या मालकांना आणि भाडेकरूंना फेस्टिवल सेलिब्रेशनमध्ये पार्टिसिपेट करायचं आहे त्यांच्याकडून कॉन्ट्रीब्युशन घेऊन फेस्टिवल सेलिब्रेट केले जातात। फ्रेंड्स, तुम्हाला व्हिडिओमध्ये ब्ल्यू कलरच्या टी शर्टमध्ये जी क्यूटशी गर्ल दिसत आहे तिचं नाव आहे सान्वी। सान्वी खूप मस्ती करत होती आणि पूजा करताना तिच्या मम्मी पप्पांना खूपच जास्त डिस्टर्ब करत होती। फ्रेंड्स, इथे बाप्पांचं मुखदर्शन होत आहे। फ्रेंड्स, बाप्पांचं मुखदर्शन झाल्यानंतर सान्वीने जो बाप्पांवर तांदळांचा वर्षाव केला ना, त्यानंतर तिच्या मम्मीने तिला माझ्याकडे पाठवून दिलं। फ्रेंड्स, तुम्हाला माहित आहे मुलं ही देवाघरची फुलं असतात, त्यांच्या कोणत्याही कृत्याचं बाप्पा वाईट मानत नाहीत। फ्रेंड्स, इथे बाप्पांची आरती सुरू झालेली आहे। सान्वीचे मम्मी पप्पा बाप्पांची आरती करत आहेत आणि सान्वी सुद्धा त्यांच्यासोबत खुश होऊन बाप्पांची आरती करत आहे। त्यानंतर मी सुद्धा बाप्पांची आरती केली। माझ्यानंतर सर्व सोसायटीच्या मेंबर्सनी एक एक येऊन बाप्पांची आरती केली। बाप्पांची आरती केल्यानंतर मी बाप्पांचा आशीर्वाद घेतला आणि त्यांना प्रार्थना केली की त्यांच्या आशीर्वादाने माझ्या घरातील जे काही विघ्न असतील ते दूर होऊ दे आणि माझ्या घरात सुख आणि समृद्धी नांदू दे। तसेच जी लोक माझा व्हिडिओ पाहत आहेत त्यांच्या आयुष्यातील पण सर्व विघ्न दूर हो आणि त्यांच्या सर्वांच्या घरात सुद्धा सुख आणि समृद्धी नांदो, अशी मी प्रार्थना बाप्पांच्या चरणी केली। फ्रेंड्स, बाप्पांचा आशीर्वाद घेतल्यानंतर आम्ही मस्त बाप्पांचा प्रसाद खाल्ला, छान छान फोटो काढले, छान छान व्हिडिओ बनवले आणि अशा प्रकारे आम्ही 1.5 दिवसांसाठी आमच्या बिल्डिंगमध्ये बाप्पांची स्थापना केली। फ्रेंड्स, माझा हा व्हिडिओ संपूर्ण पाहण्यासाठी तुमचे सर्वांचे मनापासून आभार।